राजगुरुनगर नगर परिषदेच्या 21 नगरसेवक पदासाठी दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर रोजी पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी 11 आणि 10 प्रभागातील 21 नगरसेवकांच्या जागेसाठी 168 असे एकूण 179 नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील यांनी केले। पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाचे नंतर प्रभागनिहाय उमेदवारांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। नगरसेवक पदाच्या 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। यामध्ये पक्षीय नामनिर्देशन पत्र दाखल केले, मात्र एबी फॉर्म जोडला नसल्याने प्रभाग क्रमांक 2, 8 आणि 9 मधील प्रत्येकी 1 तसेच 2 अर्जावर एकच सूचक झाल्याने प्रभाग क्रमांक 8 मधील 1 असे 4 उमेदवार अर्ज अवैध झाले। उमेदवारी माघारी घेण्याची मुदत शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर आहे। छाननीनंतर 99 उमेदवारांचे 164 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली। नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून किरण आहेर, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून मंगेश गुंडाळ, भाजप पक्षाकडून शिवाजी मांदळे, शिवसेना उभाटा पक्षाकडून बापू थिगळे हे उमेदवार असून अॅडव्होकेट दीपक थिगळे अपक्ष व गणेशकुमार इंगवले अपक्ष यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले। शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान सत्तेतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना पक्षाने स्वतंत्र आपला सवता सुभा उभा केल्याने महायुती दुभंगल्याचे चित्र समोर आले आहे, तर महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील वेगळी चूल मांडली। आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आळंदी नगरपालिकेसाठी अध्यक्षपदाकरिता वैध उमेदवार संख्या 9 इतकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे।